सोलापूरच्या 7 रस्ता परिसरात माणुसकी फाउंडेशनच्या वतीने माणुसकीची भिंत 2025 या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। दिवाळीनिमित्त राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात गरजूंना कपडे आणि साहित्याचा लाभ होतोय। माणुसकी फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान 7 रस्ता परिसरात माणुसकीची भिंत उपक्रम राबवला जात आहे। यामध्ये नागरिकांकडून कपडे, साहित्य यांसारख्या उपयोगी वस्तू दान केल्या जातात, तर गरजूंना त्या मोफत घेता येतात। हिंदूराव गोरे यांनी सांगितले की या उपक्रमाला दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळतोय। या सामाजिक उपक्रमामुळे गरिबांना आणि कष्टकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। नमस्कार सोलापूरकर, मी हिंदूराव गोरे, माणुसकी फाउंडेशन सोलापूरचा अध्यक्ष। खरं तर एक छोटंसं वाक्य आहे, बेटा या बाकरी निघाली ही भूक आहे, नशिबी आली गरिबी कुणाची काही चूक आहे। या छोट्याशा वाक्याला प्रेरित होऊन अनेक उपक्रम सोलापूरमध्ये जे आम्ही राबवतोय, त्या उपक्रमाच्या माध्यमातून हा एक उपक्रम आहे की जो माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून माणुसकीची भिंत नावाची संकल्पना घेऊन आलोय। या संकल्पनेचा थोडक्यात अर्थ असा आहे, नको असलेलं द्या, हवं असलेलं घेऊन जावा। म्हणजे ज्यांना कुठलं साहित्य नको आहे त्यांनी या ठिकाणी घेऊन यावं आणि ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊन जावं, अशी एक छोटीशी संकल्पना या 10 वर्षापासून आपण सोलापूरमध्ये राबवतोय। आणि या 10 वर्षामध्ये लाखो लोकांना कपडे या उपक्रमातून गेले। आज जर तुम्ही इथं बघत असाल तर अनेक लोक कपडे घ्यायला येतात। केवळ अर्थ एवढाच आहे, दिवाळीच्या तोंडावर 4 लोकांना कपडे मिळावे, 4 चांगल्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या, या उद्देशाने हा उपक्रम आम्ही आमच्या टीमच्या वतीने राबवत आहोत। खरं तर सोलापूरमध्ये याच्याही बरोबर माणुसकीची ऊब नावाचा उपक्रम असतो। त्यावेळेस आम्ही रात्री 11 ते पहाटे 5 रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांना पांघरून घालतो। त्याच्याचबरोबर डेली फूड डिस्ट्रीब्युशनचं काम रॉबिनहूड आर्मीच्या माध्यमातून आम्हीच करतो। पण हे करताना कुठेतरी एक आहे की आम्ही आर्थिक व्यवहार कुठलाही करत नाही, तर जे काही आमच्याकडे आज येत आहे ते गरिबांपर्यंत पोहोच करण्याची ही साधी माणुसकीची भिंत आहे।